हॅलो फ्रेंड्स, स्वाती के पी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण त्या दिवशी तलाठी भरतीचा एक पेपर टाकलेला होता. इंग्लिशचे क्वेश्चन्स जे आहेत त्यातले ते मी टाकलेले होते आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी प्रत्येक क्वेश्चन पेपर जो आहे त्यातल्या 52 शिफ्टमधले ते काढलेले आहेत बाहेर. म्हणजे चालू आहे माझं अजून काम त्यावरती. तर एक जवळपास 15 ते 16 शिफ्टचे पेपर मी काढलेले आहेत आणि त्यातला आपण एक एक पेपर आता पाहणार आहोत. पहिली गोष्ट तर मी हे सगळं माझ्यासाठी काढलेलं होतं. तुम्ही पाहू शकताय मला म्हणजे जे इम्पॉर्टंट पॉईंट वाटले ते असे वरती लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडीशी जास्त या ठिकाणी सुटसुटीत वाटणार नाही मी लिहिलेलं, कारण ते मी तुम्हाला दाखवण्याच्या हिशोबाने अजिबात लिहिलेलं नव्हतं. पण तुम्ही एक आयडिया घेऊ शकता की तुमच्याकडे जेवढे काही प्रश्नपत्रिका असतील त्या तुम्ही अशा बाजूला काढू शकता, त्यातले इंग्लिशचे क्वेश्चन्स, आणि मग त्यानुसार तुमचा स्टडी करू शकता. इथे पाहू शकता मी वरती जे इम्पॉर्टंट पॉईंट वाटले मला ते लिहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते बाहेर काढलेले आहेत. त्या दिवशी आपण पाहिलेली जी प्रश्नपत्रिका होती ती पुढची होती, म्हणजे 17 तारखेची होती, परंतु 3rd शिफ्टची होती. आता पहिल्या शिफ्टची होती आणि आता ही 3rd शिफ्टची अगोदर लिहिण्यात आली माझ्याकडून. तर पाहूयात आपण या शिफ्टचे प्रश्न जे आहेत ते पाहूयात. पहिला आहे, अली डझंट फॉलो ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द वर्कप्लेस. तर अली म्हणजे हा एक मुलगा आहे आणि इथे डझंट दिलं आहे, म्हणजेच निगेटिव्ह सेन्समध्ये आहे हे सेंटेन्स. तर याचा टॅग आपला पॉझिटिव्ह होणार आहे, डज होईल, आणि अली जो आहे तो मुलगा आहे त्यामुळे ही होईल, डज ही. ब्रॉडन वन्स हॉरायझन म्हणजे ही आपल्याला एक इडियम दिलेली आहे, ब्रॉडन वन्स होरायझन, म्हणजे त्याचं मीनिंग विचारलं आहे आपल्याला. तर एक्सपांड नॉलेज म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणे किंवा वाढवणे अशा अर्थाने. तर मेनी एक्सपर्ट्स रिमेन डॅश अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. आता मेनी एक्सपर्ट्स रिमेन स्केप्टिकल अबाउट द न्यू इन्व्हेन्शन येणार आहे. ग्रीडी म्हणजे लालची, मॅजिकल म्हणजे कुठल्या सेन्सने मॅजिकल बसत नाही इथे, क्वॅरलसेल म्हणजे भांडण वगैरे. तर पुढचा आहे एरर पाहूयात. द बुक इज प्लेस्ड फ्रॉम द शेल्फ. तर एरर विचारलेली आहे, फ्रॉम द शेल्फ नाही येणार, ऑन द शेल्फ पाहिजे इथे. फॉर्म काय दाखवत असतं, तर मुवमेंट दाखवत असतं फ्रॉम, म्हणजे या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत अशा प्रकारे. पुढे जे शब्द होते ते मी त्यातले लिहून ठेवलेले आहेत की म्हणजे अँटोनिम विचारले ते कॉन्ट्रोवर्सीचा, आणि ते आहे ॲग्रीमेंट. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे ॲग्रीमेंट म्हणजे सहमती आणि हे नकार अशा अर्थाने. आणि बाकीचे जे 2-3 शब्द होते ते सुद्धा लिहून ठेवलेत. पुढचं आहे, वी शुड गो स्विमिंग इन द रिव्हर, आणि याचं विचारलं आहे टॅग. तर शूड दिलेला आहे, आता इथे त्याचा नकारार्थी होणार आहे, शुडंट वी होणार आहे. ठीक आहे. दे अराइव्ड टू लेट टू कॅच द ट्रेन. इथे आपल्याला प्रेपोजिशन विचारलेलं होतं. पुढचं आहे, नेक्स्ट मंथ दे डॅश डॅश द फर्स्ट फेज ऑफ द कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट मंथ म्हटलं आहे म्हणजे फ्युचर टेन्स दिलेलं आहे, मग त्या हिशोबाने इथे काय येणार, नेक्स्ट मंथ दे विल कम्प्लीट द फर्स्ट फेज ऑफ कन्स्ट्रक्शन. पुढचं आहे, आफ्टर लुझिंग हर जॉब सुचिता स्टार्टेड डुईंग ऑड जॉब्स टू ब्रिंग होम द बॅक ऑन. तर बॅक ऑन या शब्दाचा अर्थ ब्रिंग होम द बॅक ऑन म्हणजे रोजीरोटी. एक आपण मराठीमध्ये म्हणत असतो की रोजीरोटी कमवणे म्हणजे रोजचं आपलं स्वतःचं पोट भरण्यासाठी काम करणे या अर्थाने, आणि अर्थ विचारलेला आहे आपला. तर काय होईल तो, टू अर्न मनी टू लिव्ह. नेक्स्ट आहे, आता एवढं मोठं सेंटेन्स दिले नाही आपल्याला, फक्त इथे कम्प्लॅसेन्सीचा अर्थ विचारलेला आहे. तर मी सेंटेन्स वाचून दाखवते. वी ट्रॅव्हल देन इन पार्ट जस्ट टू शेक अप आवर complacencies by seeing all the moral and political urgencies, the life and death dilemmas that we seldom have to face at home. आता शेकअप ही जी आहे ते एक फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ होतो टू डिस्टर्ब ऑर टू ब्रेक. आणि कम्प्लॅसेन्सीज म्हणजे सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणजे स्वसमाधान असं आपण म्हणू शकतो. त्याचा आपल्याला सिनॉनिम विचारलेलं होतं कम्प्लॅसेन्सीचं. अजून एक शब्द होता तिथे, ट्रायम्फ. तर ट्रायम्फचा अर्थ होतो विजय, विक्ट्री, सक्सेस इन अचिव्हमेंट किंवा विन अशा पद्धतीने. पुढचं आहे, प्रेपोजिशन आपल्याला टाकायला सांगितलेलं आहे. महेश सबमिटेड द असाइनमेंट ऑन टाईम येणार. ठीक आहे.
पंक्च्युएशनचा प्रश्न होता. पील द कॅरेट्स, चॉप देम अँड देन पुट देम इन द पॅन. पील द कॅरेट्स, इथे स्वल्पविराम येणार, कॅरेट्स, चॉप देम, नंतर परत स्वल्पविराम येणार, अँड नंतर आणि अँडच्या पूर्वी पण येणार, आणि देनच्या नंतर येणार पुट देम इन द पॅन. ओके. रुद्रा हॅड टेकन द पील्स. आता आपल्याला पॅसिव्ह व्हाईज करायला सांगितलं, ॲक्टिव्ह व्हाईज दिलेला आहे. द पील्स हॅड बीन टेकन बाय द रुद्रा. आपल्याला माहिती आहे पॅसिव्ह व्हाईजची रचना कशी असते, टू बी प्लस V3 असते, बरोबर. पुढचा आहे इम्पल्स. इम्पल्स या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे. तर तो इंटरनल, सडन किंवा नो प्लॅनिंग, म्हणजे अचानकपणे विदाऊट प्लॅनिंगचं जे असतं तो असा त्या शब्दाचा अर्थ होतो इम्पल्स. मग त्याचं इन्सेंटिव्ह अशा प्रकारचा अर्थ होतो. पुढचा शब्द आहे ॲव्हर्जन. ॲव्हर्जनचा अर्थ होतो तिरस्कार, आणि मग याचं सिनोनिम काय होईल, स्ट्रॉंग, डिसलाईक, हेट्रेड, लुदिंग, डिस्टेस्ट, अँटिपॅथी. ठीक आहे. आर्टिकलचा प्रश्न आहे पुढे. मधु वॉज द फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह व्हाईजचा प्रश्न. द कॉन्सर्ट विल बी attended by thousands of people. Thousands of people will attend the concert. अशा पद्धतीने त्याचे ॲक्टिव्ह व्हाईस होईल, कारण टू बी प्लस V3 ची रचना असलेलं असतं पॅसिव्ह व्हाईस, बरोबर. पुढे स्पेलिंग विचारलेले आहेत, करेक्ट स्पेलिंग. टेरेस, सीज, युनिक आणि क्यूचं स्पेलिंग. क्यूचं स्पेलिंग बऱ्याच परीक्षांमध्ये आलेलं आहे वेगवेगळ्या. तर QUE अशा प्रकारचं क्यूचं स्पेलिंग आहे. पुढं एररचा प्रश्न दिलेला आहे. रेणुका विल वेंट टू हर सिस्टर्स हाऊस टुमारो. आता फ्युचरमधली गोष्ट दिली आहे टुमारो म्हणजे. तर रेणुका विल गो होईल की हा वेंट जो आहे तो थर्ड फॉर्म आहे, V3 आहे, तो येणार नाही. ठीक आहे. विल गो टू असेल, कारण विल नंतर फर्स्ट फॉर्म असतो वर्बचा. पुढचा आहे एररचा प्रश्न. द रिनाउंड व्हायोलिनिस्ट हॅड बीन मेटिक्युलसली एक्झिक्युटिंग इंट्रिकेट आयटम्स नाव अँड कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स. तर इथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस दिलेला आहे. हॅड बीन, वॉज पाहिजे तो. व्हायोलिनिस्ट वॉज मेटिक्युलसली एक्झिक्युटिंग इंट्रिकेट आयटम्स नाव अँड कॅप्टिवेटिंग द ऑडियन्स. ठीक आहे. पुढचा आहे पंक्च्युएशनचा क्वेश्चन. अ चाइल्ड वॉज स्टँडिंग ऑन अ स्ट्रीट कॉर्नर. ठीक आहे. आता पंक्च्युएशनचा प्रश्न दिला आहे, परंतु याच्यामध्ये एवढं काही, फक्त एक फुल स्टॉप आहे, दुसरं अजून काहीच नाही आहे. ठीक आहे. स्पेलिंग दिलेली आहे. करंट या शब्दाची, कॅरीड, अवे आणि स्ट्रीमची. ठीक आहे. ठिकाणी चुकीची स्पेलिंग होती स्ट्रीमची, ती मी करेक्ट करून लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. मनू थ्रू द बुक इन द वेल. आर्टिकल वापरायचं होतं, द बुक येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. द कनिंग स्टुडंट माइट डॅश डॅश हिज टीचर्स इन टू थिंकिंग दॅट ही इज रेग्युलर इन सबमिशन्स. कनिंग स्टुडंट. कनिंग हा शब्द दिसला की आपल्याला फसवण्याशी संबंधित असतो. धूर्त किंवा चतुर अशा प्रकारचा अर्थ होतो त्या कनिंग शब्दाचा. तर मग इथे डिसिव्ह शब्द दिसतोय, तोच त्याचं आन्सर आहे. लीड ऑन, मिसलीड और गिव्ह अ फॉल्स इम्प्रेशन असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. एररवरती आहे. माय अंकल्स आर वोनिंग अ बिग फॅक्टरी ॲट प्रेझेंट. माय अंकल वोन अ बिग फॅक्टरी येणार, वोनिंग येणार नाही. स्टेटिव्ह वर्ब जे असतात ना त्याला ING लागत नाही, त्यांचा कधीच V4 होत नाही किंवा जेरंट फॉर्म होत नाही. असे स्टेटिव्ह वर्ब असतात. लाईक मी दाखवते तुम्हाला, मी लिहून ठेवले तिथे. नो, बिलीव्ह, वोन, लॉंग, बिलॉंग, लव, लाईक असे जे वर्ब्स आहेत ते स्टेटिव्ह वर्ब्स आहेत, त्यांना ING लागत नाही. मी लिहून ठेवलं इथे, पाहू शकताय. आणि असं आपण अभ्यास करताना परत ही वही जेव्हा कधी उघडू तेव्हा हे वरचं जे लिहिलेलं आहे ना ते आपण वाचत असतो आणि मग ते आपल्या बऱ्यापैकी लक्षात राहतं, एक्झामच्या वेळेस आठवतो सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे मी असं वरती लिहून ठेवत असते.
तर स्टेटिव्ह वर्ब्स आहेत त्यांना ING लागत नाही. तुम्ही असे बरेचसे स्टेटिव्ह वर्ब जे आहेत ते त्यांची लिस्ट काढून लक्षात ठेवू शकता, पाठ करू शकता. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे या शिफ्टमधला प्रोवर्बवरती. वन्स बिटन ट्वाईस शाय, म्हणजे नॉट डुईंग एनिथिंग अगेन आफ्टर अ बॅड एक्सपिरियन्स. ठीक आहे, त्याचा अर्थ सांगायचा होता आपल्याला. आणि अशा पद्धतीने आपण तलाठीच्या 17 ऑगस्ट 2023च्या पहिल्या शिफ्टचे प्रश्न पाहिलेले आहेत.